नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सध्या राज्यामध्ये लोकसभा इलेक्शनची रणधुमाळी सुरू आहे। यामध्ये राज्यामध्ये कुठे, कधी, कोणत्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे हे आपण जाणून घेऊयात। यातील पहिला टप्पा आहे जो आहे 19 एप्रिलला, ज्याचं मतदान होणार आहे गडचिरोली, भंडारा गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि रामटेक या ठिकाणी। त्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 26 एप्रिल रोजी। यामध्ये मतदान होणार आहे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ठिकाणी। त्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे तो आहे 7 मेला। यामध्ये मतदान होणार आहे रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या ठिकाणी। त्यानंतर चौथा टप्पा असणार आहे 13 मेला। या दरम्यान मतदान होणार आहे नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड आणि नगर या ठिकाणी। आणि पाचवा टप्पा असणार आहे 20 मेला। यामध्ये मतदान होणार आहे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबई अशा ठिकाणी। तर मित्रांनो, अशा पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे। तर मग आता तुमचा टप्पा कधी येतो आणि कधी तुम्हाला मतदान करायचं आहे हे आता तुम्ही जाणून घेतलेलंच आहे। तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि लोकसभेच्या अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।